वाक्य सांगतो तुम्हाला, पक्ष नंतर, नेता नंतर, पुढारी नंतर, धर्म पहिला. पहिला धर्म, पहिलं गाव. हे नेते बिते जाऊ दे, तो कोणीकडे गेला आणि कवा जाईल याची गॅरंटी नाही. आज आम्ही वाट लावून टाकली गावांची. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. मोडाया आहेत का नाही? वाट लागली. गावात सरकारी दवाखाना मंजूर झाला. विरुद्ध पार्टी लोक म्हणले कुठं बांधली त्या पाहू. पैसे परत गेले पण बांधला नाही त्यांनी. नाही बांधला. कुठं बांधत्या पाहू. तुम्हाला कसा होऊ देत नाही पाहू. गेले पैसे परत. तुम्ही वाट लावून टाकली गावांची. तुमचं काय मत आहे? आणि गावात सत्ता भोगायच्या फक्त. वाट लावून टाकली. वाट. मुली कोणती आहे? अज्ञान. झाड कोणतं आहे? फिट बसलं कीर्तन. ह्या मापात पाहिजे. एवढं कळलं तर वेदच कळला तुम्हाला. मी फक्त सोपा वेद करून सांगतोय. हा वेदच आहे ना. फक्त सोपा आहे. आता पुढे ऐका. त्या मुलीला खाली कोंब गेले 4. किती गेले? 4. मी, तू, तुझं, माझं. किती गेले कोंब? 4. माझ्या जग कशात गुंतलंय? मी, तू, तुझं, माझं. थुरलीचं पोरगं दूध पिलं आणि ग्राउंड मध्ये खेळायला गेलं. धाकटीचं झोपेल होतं. ते उठलं आणि दूध प्यायला लागलं. आता हिचं पिऊन गेलंय ना. तिनं ओढून आणलं. पे. ते म्हणलं ग मम्मी इतक्यात पेलो. पे. अगं मम्मी मी इकडे पेलो का इकडे निघतोय? कुणीकडे निघू दे. मी म्हणते गलास इकडे निघू दे पण पे. तिचं प्याताय तुला काय झालंय? तू मी. त्या बाबळी पासून या बाबळी पोत. इकडली अख्खी शेमडी पोरगी आहे. शेमड पोरग आहे. एखाद्या पोरीला म्हणतं तू माझी नाही ना. कोणाचीच नाही. अरे तिचं ऑपरेशन झालं. 3 पोरं झाले तिला. सासूजन सुनाचं भांडण झालं ना. सून म्हणती सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक. मला फक्त कुत्रं मांजर होऊ दे मग तू ये. मी रोज सांगतो कीर्तनात. नवी नवरी पाहिली. नवी नवरी यंदा लय नवरी आल्या. यंदा कुत्र्यांचा महिना असून लग्न येईल. लग्न. नवी नवरी पाहिली. नवी नवरी लय नवरी आल्या यंदा. मी म्हणतो कवा येऊ द्या येऊ द्या. नवी नवरी पहा. इथवर हिरव्या बांगड्या, पोकार नख पालिश, मेहंदी, तळपायाला मेहंदी, हाताला मेहंदी, इथल्या फटीत चमकी, इथं एक कलर, इथं एक कलर, या मधल्या खाचात एक कलर, याला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग केस मोकळ सोडायचं नाही. इथं एक केस. आणि बोलायला एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होती का व्याकरण शिकायला. हां लय सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा. कशा वैटीमध्ये ती पागलाची ती. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या. वाव. आणि कोणी पाहुणा आला का पाया पडायची 5-50 रुपये मिळाल्या. हा. आणि तिचे सासू म्हणते तिची सासू म्हणते जाऊ मोरूबाई मा पाप्याचं कसं आहे भाऊ उशिरा झालं बरं का पण वस्तू लय जोरात मिळाली. हा मी तर डोळे मिठाय मोकळी झाली. शेळ्यांचे पाहती. मला तर वाटलं पप्या देवाला सोडायला लागतो. हे पहिल्या आठवड्यातलं बरं का. एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय काय सांगते काय ऐकते. हाय ते बरे ग बाई. हाय ते बरे. पार मा पप्या येडा झाला ग बाई. येडा झाला. टमाट्यातही संगत वांग्यातही संगत भांडे घासू लागतो. आपलं तर डोकंच बंद झालं बाई. आता 2-4 दिवसापासून तर आथरूनही पप्यास टाकीतो. आपलं तर पार डोकं बंद झालं बाई. आता या 2-4 दिवसापासून तर जर त्याला गाईचं दूध काढायला लावलं ना ती पोर पुढं उभी केली तरच दूध निघत नाही तर दूधही निघत नाही. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पोरीनं माझ्या पोराला काहीतरी
अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. अरे बाबा झाड वांज आहे, मुळी अज्ञान आहे. आणि अज्ञान मुळीला 4 कोंब्यात, मी तू तुझं माझं, हे गेलं खाली. याचं नाव एक मूळ, आणि मुळाला वर आलंय खोड. आणि त्या खोडाचं नाव आहे अहंकार. पोरांनो अशी एक तक्रार आहे. काय काय तक्रार आहे पुरींची, का मुलाने मला फुस लावली, मुलाने मला लग्नाचे आमिष दाखवले, मुलाने मला लग्नाचे आमिष दाखवून पळवले. अशी कोणती तक्रार आहे पोरींची? आता तुम्ही उत्तर द्यायचं. इज्जत माझी तुमच्या हातात आहे. हां पोरांनो, पोरगा गाडीवर बसला. कोण? जोरात बोला. कोण? पोरगा गाडीवर बसला. पाठीमागं पोरगी बसली. ती बसली का त्यानं बसवली? बस. आता हे मी जर म्हणलं असतं ना, माझी बातमीच केली असती तुम्ही. इंदुरीकरांनी मुलींच्या भावना दुखवल्या. आता यांचं काय वाकडं करायचं करा. जोरात बोला. ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. करेक्ट. बर, तिनं त्याला नादी लावलं का त्याने तिला? करेक्ट. बर, तिनं मेसेज टाकला होता का त्याने? तुला आलता का एखादा? एवढंच आपले दिवस बोगस गेले रे. आणि हसण्यावरील गोष्टी नेऊ नका. हे कीर्तन विनोद नाही, फक्त थोडा राग येतोय, पण काळाची आज पुरी सुद्धा इतक्या बिंडोक झाल्यात. पुरीनी बापांच्या आयुष्यातली बाप उखडून टाकले महाराज. इतक्या पोरांनो सरळ बसा पटकन. तुमच्या शाळा कशा चालू आहे सध्या? ऑनलाईन चांगले आहे. हां, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? ऑफलाईन. खरं बोलायचं, गावातले पुढारी नीट आहे का? सरपंच बिरपंच सदस्य फिदस्य? हां, नुसते 13 लाख घाला सदस्य व्हा. हां, द्या गावात मारामाऱ्या लावून. गावातल्या एकाही ग्रामपंचायती त्या सदस्याला त्यांच्या गावातल्या शाळेतल्या मराठी शाळेचा पट माहीत नाही, कधीच नाही. त्यांनी सांगावं एवढे पोरीने एवढे पोर आहेत की आजचं कीर्तन फुकट सांग, अर्धा तास थांबवतो मी. काहीच नाही, फक्त शहाणपणाच्या भाषा. 2 याला शाळेत जायचं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. आणि पोरांना इंग्रजांच्या गप्पा आणायच्या. पोरांनो देश धुतला इंग्रजांनी. पोरं म्हणले धुतला, पण तुया इतका नाही धुतला. वाट लावून टाकली. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ही जबाबदाऱ्या नाही का गावाच्या? तुम्हाला हा विनोद वाटला? हां, आज गावांच्या जवळ अक्षरशः महिला म्हणतात तुम्हाला वाईट वाटेल बोलू नाही कीर्तनात, 25% बाप पुरीनी रडवलेत. आज पळून जाणाऱ्या सगळ्या पुरी 13 ते 18च्या आहेत. 13 ते 18 वर्षाच्या पोरी पळून जातात. पोरगी पळून गेली तर बाप जसा रडला आणि पोलिसांच्या समोर जाऊन म्हणला माझी मुलगी सापडून द्या. एवढे वाईट दिवस यावा त्याच्यावर. पाप केला त्यानं. इतक्या लाजा सोडल्यात पुरीनी. पाप केला त्यानं. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे, त्यानं उपाय शिरायचं. टमाटे विकायला गेलं तर त्यानं मिसळपाव खाऊन दिवस काढायचा. आणि पुरी टोणक्यासारख्या मोठ्या करायच्या. आणि पुरीने पळून गेल्यावर बापाला रडवायचा कोणता न्याय? बनेन म्हणाला तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत. अरे उपाशी जो आपला. अरे आपल्याच पट्ट्यात 15 वर्षापूर्वी, आता स्लॅबची गरज आली नाही तर 15 वर्षापूर्वी आपण लहान होतो ना, कौलाची गळत होती तर आई रात्रभर खांबाला पाठ लावून पोराला घेऊन बसत होती. आणि घरातले पातेले जिथं गळत आहे ना तिथं ठेवायचे. पातेले कमी पडत होते, इतकं घर गळत होतं. आणि एवढ्या गरिबीत आईबापानी पोरं सांभाळले. आणि मूर्खासारख्या पोरीनी कोणत्या भंगार पोरांच्या कानफट आणले पाहिजे यांच्या. हां, हे पार कामातून पुरी गेल्या. आणि पुरीनं बापानं पोलिसापुढं जाऊन रडायचं. आणि बापाने म्हणायचं माझी मुलगी सापडून आणून द्या. रडायचं त्यानं. पोलिसानं म्हणायचं तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून आली. त्या पोलिसानं जीवानं रान करायचं आणि पोरगी सापडून आणायची. त्या बापानं पोलिसाच्या पाया पडायचं. आणि त्या बापाने पोलिसाला सांगायचं मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने मोडील हो, फक्त त्या पोरीनं माया पोरीनं त्या पोराचा नाच सोडावा. पोरीनं पोलिसाला सांगायचं माझा बाप माझा दुश्मन आहे.
कुठे चाललोय आम्ही? आज बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून रोजानं जात्यात. इतक्या दरिद्री पुरी झाल्यात, इतक्या दरिद्री. बंगल्यातून पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून येळान कोयता घेऊन रोजानं जाती. आणि तो बाप पाहतोय आणि भीतीला धडके घेऊन रडतोय. आणि एवढ्या 2-3 वर्षात पुरी आपल्याकडे प्रेम राहिलं नाही. आता इथून बाहेरच्या राज्यात प्रेम करती, इथून पबजी खेळती बाहेरच्या राज्यात. आणि तोपर्यंत तिला शमशेरपूरला न्यायला येतो. काय न्याय? मेले का इकडले पोरं मेले? हसण्यावर हा विनोद आहे का? आणि हे मोबाईल वापरणारे जे पोरं आहेत ना, हे क्लिपा बिल्पा टाकणारे, बातम्या हे क्लिपा बिल्पा फेसबुकचे पेज वापरणारे, या नालायकांचा धंदा आहे. धंदा आहे हरामींचा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 4-5 लाख रुपये मागायचे, त्या पोरीचा वापर करून घ्यायचा आणि आयुष्यातून पोरी उखडून टाकायच्या. धंदा आहे हा. मी बोलतो तर मी दुश्मन, मी बोलतो तर मी शिव्या खायच्या, मी बोलतो तर मी गुन्हेगार. फक्त वस्तू खोटी आहे का सांगा? यांचे बोट तोडले पाहिजे. नालायकांचे बटणं बोटच नाही पडले पाहिजे. आणि मूर्खासारख्या पोरानं फोन मागितला, दिला. पोरानं हॉटेलला लाजा नाही वाटत आपल्याला? लाज नाही वाटत? 3 रंगाचं लुगडं नेसतं रे. आई दुपारी बांधावर जेवायला बसली, तिच्या भाकरीवर कालवत नव्हतं, तिनं 2चं भाकरीला चोळलं आणि दिवस काढलाय. आणि तुम्ही भंगार पोरांच्या नादी लागायचं आणि पडून जायनं. आणि वरून इंदुरीकरला शिवाय देते पुरी. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है? हाँ, प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो छक. बंगल्यातून पुरी पडून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्ही शमशेरपूरवाले हे 8-10 दिवसात आता सप्ताह झाल्यावर मीटिंग घ्याय गाववाले. आता शाळा कशा चालू आहे तुमच्या? ऑनलाईन का ऑफलाईन? खरं बोला, खरं बोला. ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो? मोबाईलवर येतो. शाळा कशा चालू आहेत? ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो? मोबाईलवर. ऑनलाईन येतो ना? येतो ना? मग आता 5 मिनिटं फळ्यावर तुम्हाला गृहपाठ पोरांना द्यायला वेळ नाही का? वेळ नाही म्हणजे पोरं मोबाईलपासून बाजूला न्यायचंच नाही. पोरं मोबाईलमध्येच गुंतून मेले पाहिजे. आणि हे गावातल्या पुढाऱ्यांना समजत नाही का? गावात पार्ट्या पाडायचं समजतं, बोंग्या करायचं समजतं, हे नाही समजत का? 5 किलोमीटरमध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. महिला म्हणजे ज्यांच्या मुलगी हॉस्टेलला राहतात ना, तो बाप शनिवारची वाट पाहतोय फक्त घेऊन यायला, की शनिवार रविवार 2 दिवस पोरगी माझ्या डोळ्यापुढे जरी दिसली ना, तर भरपूर खाऊन समाधानानं राहील. सोमवारी नेऊन घालायला तयार येतो. इतकी वाईट. पोरानं तुम्हाला मोबाईलवर गृहपाठ येतो का नाही? खरं बोला, जोरात बोला. येतो. आता सगळे खरं बोला. गृहपाठ कशावर येतो? मोबाईलवर. किती टाइम गृहपाठ आहे? 5 मिनिटं. बरोबर आहे. तुम्ही चॅटिंग किती टाइम करता? नाबाड बोलायचं नाही. 1 तास. करेक्ट. कितवीला आहे तू? तू कितवीला आहे? 7वीचं आहे. ते म्हणते मी 1 तास चॅटिंग करतोय. 7वीचं. आता हे मी बोललो असतं तर तुम्ही मला घोडा लावला असता. याचं काय करणार? चॅटिंग करता का नाही तुम्ही मित्राशी? तू किती टाइम करतो? अर्धा तास. तू 5 मिनिटं. पण चॅटिंग करतो ना रोज. कितवीला आहे तू? 7वीला आहे का? सेमीला आहे का मराठीला आहे? मराठी मिडियमला आहे का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? आणि चॅटिंग करतोय अर्धा तास. तू कितवीला आहे? 6वीला आहे का? सेमीला आहे का मराठीला आहे? मराठी मिडियमला आहे का? खाली बस. बापाच्या बायकोच टिंब टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. आणि चॅटिंग चालू द्या. तू कितीला आहे? 7वीला आहे का? हरिपाठ हा ग्रंथ टिंब टिंब या संतांनी लिहिला. घबरे कोणी? ही स्थिती आहे. हे चित्र आहे. पहा जरा डोळ्यानं. हा सूर्यन हा चंद्र. फक्त पार्ट्या पाडायच्या आणि गावं बिघडवायची. यांचं काय करायचं बोला. पोरानं मी बोलतोय खरं का खोटं आहे?
घ्या. सरळ बसा पटकन. हा बैठे बैठे सावधान. शमशेरपूर पासून काही अंतरावर जटायूचा मृत्यू झाला. त्या ठिकाणचे नाव काय? बाकीचे बोल नका कोणी. त्या ठिकाणचे नाव काय? टाकेत. करेक्ट. हां बरोबर टाकेन. हां बरं ना. आता तुम्ही बोला 5-6 जण फास्टमध्ये. ते सैराट मधलं गाणं कोणतं ते? झिंगाट. हां आणि ती पोरगी कोण आहे रे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या? परशा. करेक्ट. आणि आता एक ते नवीन आलंय ते कोणतं रे? पुष्पराज. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. आणि त्याच्या पुढचं वाक्य काय? तेरी. करेक्ट. वा. आता एक नवीन आलंय ते कोणतं रे? आधी झुमकेवाली. करेक्ट. अजून एक आलंय ना आता. आला आला पाटलाचा. त्याने जोरात सांगा. त्याने घाटात केलाय. करेक्ट. आणि याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि हे कोणत्या पारायणाचं फळ आहे? विठाल. आमची कीर्तन हे बा तळतळीनं मी काय बोलतो मला. आणि खरं सांगू माझा राग येईल तुम्हाला, पण आम्ही तुम्हाला बोललंच पाहिजे. काय मत आहे तुमचं? माझं आयुष्य गेलं शिव्या खाण्यात. मी काय नुसता मी एका तालुक्याचा बाबा नाही. मी काही सीझन मधला बुवा नाही. हलक्या हाती रोज 3. तुम्हाला पटणार नाही. मी रात्री होतो सिंधुदुर्गला, तरी मी सरांना म्हणलो होतो 10:30 वाजेपर्यंत येईन. सावंतवाडी. आता अजून 3 हाणायचे दिवसभर 2. हे पहिले आताशी येळ. आमची कीर्तनं थोडी सत्य आहेत, पण ती झोंबतात पण काळाची. आणि तुम्हाला का बोलू नये आम्ही? तुम्हाला माहिती आहे की ही माती कशी आहे? अरे गेले जुनी माणसं. शमशेरपूर हे गाव ज्यांना आपण तात्या म्हणायचं, त्यांनी गायनानं प्रसिद्ध केलं. पांडुरंगभाऊ मुखेकर ज्याच्या कीर्तनाला राहायचे, त्या कीर्तनकाराला घाम येत होता चाल कशी होईल. कारण चाल म्हणणाऱ्याला कोण राहायचं? तात्या. आणि तात्या चाल म्हणल्यावर बाकीची माणसं कीर्तन कसं झालं हे पाहतच नव्हती. गेली 2-4 माणसं. बंदात बाबा गेले, मुख्य हे मात्र अजून राहिलं. हे विशेष हो. मी आलं पाहिलं म्हणलं उगली बाबा अजून आहे म्हणजे कमाल. महाराज या शमशेरपूर मातीनं परमार्थाला लय मोठे त्यागी माणसं दिलेत. काय दिले? आपण माणसांना विसरून जातो. नाही अरे आता तुम्ही काय परमार्थ करता? काय करता तुम्ही परमार्थ? आज तुम्ही 3 दावे केले तर गाड्या घेता, 5 दावे केले तर मोठ्याल्या गाड्या घेता. अरे मी जेव्हा महाराज झालो तर ही माणसं होती महाराज. या मुकेकर बाबाने, रंगनाथ बुवाने, कारभारी बुवाने, ह्या माणसांनी 7-7 दिवस 200-200 रुपयावर काढले त्यांनी. तुम्ही काय परमार्थ करा? आता एखाद्याचं नाव पत्रिकेत नसलं का ते टाळ घेत नाही. काय वांग येते तुला कोणाला माहित? गाजर. अरे ह्या लोकांनी परमार्थाला वाहून घेतलं म्हणून गायनात शमशेरपूरचं नाव पुढं होतं. पूर्वी जागर असायचे सप्त्याला, तर शमशेरपूरचा जागर म्हणलं अख्खं गाव भजनाला बसायचं. पिटीला राहायचे कारभारी बा. काय माणसं. आणि आम्ही आता काय कौतुक्या परमार्थ करतोय. हा जो पट्टा होता परमार्थाचा, पर केळीपासून वरती टाकरीपर्यंतचा, हा मुळातच पहिल्यापासून वारकरी पट्टा आहे. या भागातली लोक पहिले त्रिंबकचे महिन्याचे वारकरी होते. आणि तेव्हा काय फराळाच्या सुविधा नव्हत्या. इथून खाली उतरायचं आणि रस्त्याला नाही. आणि तेव्हा काय कोपऱ्या राहायच्या. कोपऱ्या 5-5, 6-6 खिसे कोपऱ्याला. शेंगदाणे सोडून होतं काय?
एका कागदात गुळ आणि एका खिशात. अहो आता यांना पंक्ती खापानं. आता उलटे दिंड्या काढणाऱ्याने गाड्या घेतल्या दिंडी हो. नाही तर तेव्हा का ते दिंड्याकडे आम्ही लहान असताना दिंड्या निघायच्या महाराज तर 5-5 पायऱ्याचं पीठ संघ घेऊन जायचं. संघ अहो एखाद्या गाव जर नाही म्हणलं पंक्तीला तर लगेच दगडं घ्यायची, लाकडं, 2-4 बाया भाकरी टाकायच्या, पातेल्यात पिठलं दिंडी जेवायची. आणि लई सोपं काम नाही तर मग बातन कालवर. एवढे त्यागी माणसं होते महाराज. ही जी माती आहे समशेरपूरची महाराज किती गायक होतील जाऊ द्या, कुणी गाऊ द्या, पण तात्यासारखं मन मोकळं गाणं पुन्हा झालं नाही. होतील माणसं. माणसं गंज आहेत. काही काही 10-10 वर्ष संस्थेत राहिली, फक्त धोतरच न्यासा शिकले. काही गाजरं येत नाही, पण टोपी इतकी कडक घालतात का एखाद्याला फेकून आणली तर खून होईल. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हा जो पट्टा आहे ना हा बैल वळून भाजण्या होता आणि कष्ट करून भाजण्या होता. ही माणसं पुन्हा घडत असतं काय. कुणी काही म्हणलं तरी कुणी काही बोलेल त्याला काय कळत. आता नवीन कार्ट्यांना काय कळत आहे काय. पुन्हा अशी माणसं होत असतात काय. अशी पुन्हा अशी माणसं होत असतात. अरे एकदा गेले आयुष्य कशात गेलं सगळं पार मारतात. तात्यानं ज्यांना गायला शिकवलं ते आज मोठे झालेत. तुम्ही निरीक्षण करा. माणसं बदलतात पण एक वाक्य तुकोबरायचं, राहिल्या त्या कीर्ती. अहो समशेरपूरवाल्यांनी एवढा मोठा सप्ताह केला म्हणल्यावर आज आज पांडुरंग मुखेकरांना सुद्धा स्वर्गात आनंद झाल्याशिवाय राहणार. आज 75व्या वर्षाचा 16 पाहिल्यावर त्यांना सुद्धा आनंद होईल की माझ्या मातीत आज एवढा मोठा यज्ञ माझे गाववाले करतात. त्या माणसाला गावाचा स्वाभिमान होता. राहिल्या त्या कीर्ती जगामाती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती. एक वाक्य सांगायचं आणि पुढे सरकायचं आहे. अज्ञानाची मुळी तोडा. फास्ट जातो पुढे आता. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. पहिली मुळी कोणती. अज्ञान तोडून टाका. काही संग येत नाही, कोणी कोणाचं नाही, काय नाही काय नाही. फक्त आपला कटेवरचा देव आहे. बाकी हे सगळे आपल्याकडं काहीतरी आहे म्हणून बाकीचे आपल्या मागं आहे. बस आपलं काम संपलं, जगातलं काम संपलं. म्हातारीला चहा दरवाजात का आहे का सून शेतात गेल्यावर निदान घर राखीती म्हणून. घर राखायचं म्हातारीनं बंद केलं का तिचा चहा बंद झाला. ती बसल्या बसल्या घरही झाडी ती, बसल्या बसल्या घरही झाडी ती, शेळ्या बकरांचंही पाहती. काही काही आज्या तर इतक्या हुशार आहे, नाच शाळेतून आली का तिला चूल पेटून देते, तिला असं तांदळाचं माप देते, पाण्याचं माप देते, नातिकून भात करून घेते आणि तिलाच पीठ मळून देते. 4 चपात्या तिच्याकडून करून घेते. काय कालवण करायचे तुझी आई ठरेल, तू आता अभ्यास कर. किती माणसं म्हातारी माणसं आहे. हे कोणी नाही, फक्त जग दिल्या घेतलंच आहे. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा आणि ह्या दोन्ही होटाच्या मध्ये, या दोन्ही होटाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या. नीट ऐका, नीट ऐका. अज्ञानाची मुळी तोडा. कोण कोणत्या पक्षात नाही, कोण कोणचा कार्यकर्ता नाही, काय नाही. आपल्यावर प्रसंग आला, विषय संपला. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा आणि ह्या दोन्ही ओटाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड ठेवा. आणि त्या नामाच्या कुऱ्हाडीनं 12 फांद्या तोडून टाका. कोणत्या 12? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा आणि तितिक्षा. 12 फांद्या तोडल्या का तुम्हीच देव झाले. आणि हा खेळ एकट्याला जमत नाही म्हणून काला एकट्याला करता येत नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंद आहे. आणि त्या कार्याच्या कीर्तनाला हे एक मडकं आहे, हे एक मडकं आहे. सावध राहा. यालाही बनवणारा कुंभारच आहे, यालाही बनवणारा घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाचा पडते दोन्ही तुला मुखे अंधा.
कशावरून जगी जीवनाते सारे जाणली सत्वर जगी जीवनाते सारो गावे जाणली सत्वर जैसे जात कर्म तैसे फळ जैसे जात कर्म त्याला 9व्या अध्यायात ओवी आगा कर्मीचे पुरावे आणि 18व्या अध्यायात एक शब्द आलाय तुमच्या वाचण्यात आला का पहा इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट असा 18व्या शब्द आहे इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट त्याचा मराठीत अर्थ असा आहे उत्तम मध्यम कनिष्ठ या पठ्याचं प्रारब्ध उत्तम आहे का तो दहीहंडीला आला काहींचं प्रारब्ध मध्यम आहे तो दुधाला गेला जुन्या काळात महिला मंडळ घरात घुसलं कोपऱ्यातून दह्याचा वास यायचा दह्याचा मडक्यात दही राहायचं मडक्यात आणि त्याचं फडक्यानं तोंड प्यात ते तोंड जर सोडलं तर ते दही खाली पडत नव्हतं इतकं प्युअर दही राहायचं आणि कालवण करायचं म्हातारीच्या जीवावर आलं का थोडंसं थकल्यासारखं झालं पटकन घुसळायचं टाक तो एक ताकात म्हाताऱ्याने एक भाकर चुरली घर ठणठणीत आणि ती म्हणली ना का टाका आता ताकलंय झालंय थोडी मिरची टाकी ती त्याच्यात झाली कढी काय खायला आता या नालायकांना खायलाच नाही मॅगी मॅगी खाता खात जा तुमच्या बापालाही लावा मॅगी आवडत नाही मॅगी पिझ्झा नूडल बर्गर सर्गर वर्गर सँडविच पाणीपुरी तुमच्या बापाने खालती पाणीपुरी ती मॅगी जर शिजवली ना लांब पांढरी गांडूळ तयार होतात चमच्यात धरावा तर गांडूळ खाली खोबरं खायचं खारका खायचा काजू खायचे चांगलं खायचं शिकायचं दिले सोडून या पोरांना बिस्किटं महिला म्हणलं रात्रीची चपाती सकाळी तुम्ही खात नाही कारण मग शिळी झाली ना आणि 1.5 वर्षाची बिस्किटं चहात बुडून खातात बिस्किटं काय आहेत गव्हाची पिठाने मग एक चपाती सकाळीच खायला काय रोग झाला एक उठल्या उठल्या पोराची आंघोळ झाल्यावर 2-3 चपात्या लगेच टाकून ठेवल्या पाहिजे एक पोराला खायला द्या सकाळी 5 दिवस दुपार भरते काही मागत नाही चहा द्या आता हे आपण लहानपणी आपल्याला काय नाश्ता होता चहा भाकर आणि तेव्हा काय चहाला काय दूध होतं काय कोरा चहा आणि ते बी चहा काय भरपूर होतं काय म्हातारी वाटायलाच होती आपण भाकर चुरायची कोरडी तर कोरडी पातळ पण अर्धी भाकर आणि चहा भाकर खाली गडी 12 वाजे बोध खेळत नव्हता आता या कार्ट्यांची दप्तर आहे ना आपणही शिकलो यांचे कपडे ना आपल्याला काय होतं शिकायला काय होतं आता हे सगळे सर वीर आपण काय शिकलो 7वीपर्यंत पाटी होती तिला साठा नाही नुसतं खापार बरं खापराची फोडतो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची पत्र्याची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती आणि तेव्हा आपण थुका का लावित होतो नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं आपल्या दप्तराची पिशी म्हणजे काय खताची गोण आणि तिच्यात काय दप्तर होतं का कौठ बोर चिचा कमराला काय पट्टे होते का करकुट्याला लाकूड भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पण तेव्हा काय जे अंडरपॅन्ट का घाल तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं आणि आपण सगळे आंघोळीला कुठं मोकळे शेड्या वड्याच्या कडाला आपण वड्यात माहेर याचं वाळूत पसरायचं तापलं का परत आता यांना बाटलीतलं पाणी आहे आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी हेच पाणी का असं काय कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा दगड नाही सापडला का थोडं मागं सरक थोडं पुढं सरक काय म्हणतो आता येऊन आता 6 लाखाची गाडी त्याला न्यायला इथे त्या पोराला ते एवढं कार्ट असे कार्ट माझं होतं मी काढून घेतलं मला आपली पोरं इंग्लिश मिडियमला होती ती काढूनच घेतली मी लिहित असते ती म्हणलं एकच आपल्याला पुढं होतं नव्हतं नाही होते काढून त्याची पावतच नव्हती होता या 5लाच आई उचलायची ते कार्ट मोकार आणि कपड्यासकट बाथरूम ते कार्ट म्हणायचं मुती मुती त्याची आई म्हणायची चैन खोल ते म्हणायचं अगं झाली तेवढं एक जण म्हणायचं रिक्षा आली चला ते टाय ती बॅग आणि ते सॅग आणि एवढी बटाट्याची फोड
आणि अर्धी चपाती टिफिन टिफिन पाण्याची बाटली आणि ते बाकड्यावर बसलं ना गाडीच्या टाटा करायला दिसतच नव्हतं खाली जायचं ते बाकड्यात. तुम्ही पहा अजूनही बी इंग्लिश मिडियमचं पोरगं जर गाडीतून उतरलं ना हसत नाही ते, नुसतं त्याच्या का पाहत ते. मी पापच काय केलं हिच्या पोटी जन्माला आलं. अरे पोर मराठी शाळेतले बघा महाराज, शाळा सुटली अख्या गावाला कळत शाळा सुटली. एक हातचड्डीला आणि एक दप्तराला, आणि त्यातल्या त्यात गुरुजीनं म्हणा उद्या सुट्टी आहे, मग तर मिळालंच. आता काय चाललंय, दीड तास अक्षरशः कॉलेजचे मध्ये 40% पोरं वर्गात नाहीत. वर्गात नाही. 70ची पल्सर, 30-35 हजाराचा मोबाईल, घाटानी सगळे पोरच. आम्हाला लाज वाटते दुपारची. आता आम्ही रोज हिंडतो प्रत्येक घाटात पोर पोऱ्या पोर पोऱ्या. घाटच कळाला झाल्यात हेच कळालं. कोणताही टर्न पाहिला का शंकराचं दर्शन आहे, खालच्या टर्नला गेलं देवी उभीच काय. आणि तिची आई म्हणते तिचे क्लास चालू आहे. आपण जर म्हणलं ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली केळीच्या घाटात, ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. खरंच सांग पप्या तुला काय कळालं याच्यात, जाऊ दे. काय पोर आहे एवढे एवढे. हा विनोद नाही, हे एक मडकं, हे एक मडकं. तुम्ही नाही काळजी करायची काही. याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहे. मोजा पटकन. 2, 4, 6, 7 लघवी 8 20 9. पण देवाचं संतांचं म्हणणं आहे देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2, 4, 6, 7 लघवी 8 20 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10 झाले. 10. याला छिद्र किती झाले? 10. याच्यात लाह्या आणि मुरमुरे, याच्यात काय ऐका. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या आहे. आणि बऱ्याच लोकांचा असा घोटाळा झाला का महाराज आता काय झालं, आमच्या कालेचे कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी त्या भागवतकारांनी कृष्ण एकदम बारीक करून टाकला. आणि कालेच्या कीर्तनवाल्यांनी तर डोक्यातूनच काढले गेल्यावानी. गवळणी आडीत होता म्हणलं तो, आडीत होता गवळणी. कृष्ण गवळणी आडीत होता. आपल्याकडे बाजारात वांगे इकायला म्हातारी जाती का कॉलेजची पोरगी? म्हातारी. मग गोकुळात दही इकायला म्हातारी जात असं का कॉलेजच्या पोरी? म्हातारी. बरोबर आहे. मग कृष्ण म्हातारी आडीन का? हो द्या, तुमचंच हो द्या. कुठून आहे आपलं काही चाललं. वाल्यानं 7 रांजण बामणे मारली म्हणते. एवढी बामणं कुठून आणली होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढी बामणं कुठं सापडली? बरं सापडली जाऊ द्या. बामणं डोंगराला गेली का आला? वाल्याच्या जीवनात 3च गोष्टी आहे. योग्य काळ आल्याशिवाय संत भेटत नाही, आणि संत जर भेटलं तर पाप्याचा सुद्धा ऋषी झाल्याशिवाय राहत नाही, आणि ऋषी झाल्यावर देवाला सुद्धा त्याच्या शब्दाच्या पुढे जाता येत नाही. अध्यात्म दिलंय सोडून वरच तडाखा, ते नाही चालत. आताच घुसून पाहिलं पाहिजे तर ते जमेल. थोडं पुढं सरकवतो, करंट ऐका. हे एक मडकं, हे एक मडकं, याला बरं याला छिद्र, याला छिद्र. आणि याच्यात नाही. त्या गवळणी जी आहेत त्या गवळणीमध्ये असा घोटाळा आहे. ते आहे श्रुती. श्रुती म्हणती नेती. श्रुती म्हणती नेती. आणि ती गवळणीच्या 3 प्रकार पडतात. त्याला कोणी लिकी आहेत. पोरीनो तुमचं लग्न झालं नाही, तुमचं लग्न झालं नाही, तुमच्या गावात सप्ताह बसला, तुम्हाला कीर्तनाला जायला विचारायला कोणाची गरज आहे का? नाही. तुम्ही येणार कीर्तनाला बसणार. आता तुमचं लग्न झालं, तुम्ही नवऱ्याच्या घरी गेल्या, आता तुमच्या गावात कीर्तनकार आला, तो तुमच्या ओळखीचा आहे, तुम्हाला त्याच्या कीर्तनाला जायचं आहे, पण विचारल्याशिवाय जाता येत नाही, कारण आता तुम्ही सून आहात. आता तुम्हाला बाळ झालं, ते बाळ मोठं झालं, तुमचे मुलाचं लग्न झालं, आता तुम्ही सासू झाल्या, सप्ताह बसला, तुम्हाला विचारायची काही गरज नाही. म्हणजे तुम्ही पार्ट किती केले? 3. लेक, सून, सासू. लेक, सून, सासू. शाळेतले पोरं आता बारीक आहे का? एक झाली लेक, एक झाली सून, एक झाली सासू. मग जे मंत्र आहेत
मंत्र श्रीराम जय 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 राम किंवा राम कृष्ण हरी. राम म्हणता रामच व्हायचे. त्याची श्रुती काही शिल्लक राहिली नव्हती. मग त्या वेदाच्या श्रुती म्हणजे त्या गवळणी झाल्या. त्या गवळणी झाल्या आणि त्याच्यामध्ये एक झाली लेक, एक झाली सून, एक झाली सासू. आता तिघींचे नाव ऐका. लेक म्हणजे उपासना, सून म्हणजे कर्म आणि सासू म्हणजे ज्ञान. थोडं किचकट आहे, ज्ञान आहे. आता तुम्ही सांगा पोरांनो पटकन. आपल्या घरात आजी लवकर उठते का मम्मी? आजी. करेक्ट. भांडे घासते ती आजी, घर सारते ती आजी, चूल पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा ठेवते ती आजी आणि आयता ढोशीते ती मम्मी. आणि अशी एक गवळण या गोकुळात उठली आणि तिनं पाहिलं हाती